मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण एका स्टॉकचं या ठिकाणी टेक्निकल ॲनालिसिस करणार. ती कंपनी पण तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर त्या कंपनीमध्ये आताच्या वेळेला आपण बाईंग केली पाहिजे का, कोणत्या महत्त्वाचे लेवल त्या स्टॉकमध्ये असणार आहे, त्यानंतर त्या स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू आहे, त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा सांगतो की तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर ताबडतोब स्टॉकला बाय करायचं नसतं, लक्षात घ्या. तुम्ही पण त्यावरती अभ्यास करायचा आहे, त्या स्टॉकचा ट्रेंड बघायचा, तो स्टॉक सपोर्टला आहे का ते बघायचं असतं, नंतर त्यामध्ये बाईंग सेलिंग करत चला. नाहीतर तुम्ही काय करतात, व्हिडिओ बघितला की ताबडतोब बाईंग करायला सुरुवात करत असतात. तसं कधी करायचं नाही. आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ठीक आहे. डायरेक्ट स्टॉकला बाय करण्यापेक्षा ती लेवल माझ्यासाठी का महत्त्वाची असणार, तो ट्रेंड कोणता चालू आहे हे तुम्ही शिकून घ्यायचं असतं. ज्या नवीन व्यक्ती असतात स्टॉक मार्केटमध्ये त्या काय करतात, एखादा व्हिडिओ बघितला की ताबडतोब त्या स्टॉकमध्ये बाईंग करतात. तसं करायचं नसतं, ठीक आहे. तर आजच्या दिवशी आपण जो स्टॉक निवडलेला आहे ITC, तर ITC या स्टॉकचा आपण टेक्निकल ॲनालिसिस आजच्या दिवशी या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे जर व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या दिवशी आपण ॲनालिसिससाठी जो स्टॉक निवडलेला आहे त्याचं नाव आहे ITC. तर सर्वांना माहिती आहे ITC कंपनी निफ्टी 50चा पण एक भाग आहे. आणि निफ्टी 50मध्ये पण या स्टॉकचं वेटेज चांगलं आहे. निफ्टीमध्ये फंडामेंटल या कंपनीची चांगलं आहे, त्यामुळेच ही निफ्टी 50मध्ये आहे, लक्षात घ्या. सर्वांना माहीत असेल कंपनीचा बिझनेस, आपण कंपनीचा बिझनेस पण बघत असतो. या कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे. बिझनेस कोणता, तंबाखूचा. आता ITC नाव आहे ना, त्याचा फुल फॉर्म पण माहीत असला पाहिजे तुम्हाला. इंडियन टोबॅको कंपनी, इंडियन टोबॅको कंपनी असा याचा फुल फॉर्म होत असतो. या कंपनीचा महत्त्वाचा बिझनेस म्हणजे तंबाखूचा. तंबाखू आणि सिगरेट, तंबाखू आणि सिगारेट. हॉटेलमध्ये पण ही कंपनी, ठीक आहे. हॉटेलचा पण बिझनेस आहे या कंपनीचा. हॉटेलचा पण आहे बिझनेस. हे जे स्टॉकमध्ये करेक्शन आलं, तुम्ही मागे पण एक न्यूज ऐकलेली असेल बघा. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. न्यूजचा इम्पॅक्ट स्टॉकवरती काही वेळेला पडत असतो. न्यूजचा इम्पॅक्ट स्टॉकवरती पडत असतो. 5 ते 6 दिवसांपूर्वी एक न्यूज आलेली होती. कोणती? बॅट नावाची कंपनी. बॅट नावाची कंपनी, हिचं हेडक्वार्टर लंडन या ठिकाणी, लंडन. आता बॅट म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत नसेल, तर ब्रिटिश अमेरिकन टोबॅको, ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीचा पण व्यवसाय कशाचा? टोबॅकोचा, तंबाखूचाच. तर ही जगातील सर्वात मोठी कंपनी मित्रांनो. कशाची? टोबॅकोची. लक्षात घ्या. आपली ITC जशी आहे ना FMCG सेक्टरमधली, ही FMCG फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड, तशीच ही जी कंपनी आहे ना बॅट, हिचं हेडक्वार्टर लंडन या ठिकाणी आहे. जगामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे टोबॅकोची उत्पादन करणारी, लक्षात घ्या. तर ह्याच कंपनीचा स्टेक जो आहे ITCमध्ये, या ITCमध्ये स्टेक किती टक्क्यांचा? 29%. आणि न्यूज काय आलेली होती की ही जी बॅट कंपनी आहे, काही स्टेक जो आहे तो सेल करणार, म्हणजे त्यांच्याजवळ जे शेअर असणार ITCचे ते सेल करणार होते. ही न्यूज झळकली होती आणि त्याचा पण इम्पॅक्ट जो होता इकडे स्टॉकवरती पडलेला होता. ही तर झाली न्यूजचा तर इम्पॅक्ट पडणार स्टॉकवरती. पण आपल्याला काही टेक्निकल लेवल पण या ठिकाणी बघायचे असतात की स्टॉकमध्ये आत्ताच्या वेळेला ट्रेंड कोणता चालू आहे. आपण ट्रेंडला फॉलो करतो नेहमी. जेव्हा आपल्याला टेक्निकलचा अभ्यास करायचा असतो, आपण ट्रेंड बघणार. स्टॉकमध्ये ट्रेंड बघून आपण बाईंग करणार. असं नाही की एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये जातो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाईंग करताय, चुकी ठरेल मित्रांनो. तुम्ही जर एखाद्या पडत्या स्टॉकमध्ये बाईंग केली तर तो स्टॉक किती खाली जाऊ शकतो सांगता येतं का? नाही सांगता येतं. कंपनी म्हणाल तुम्ही स्ट्रॉंग आहे, मी आत्ताच्या वेळेला बाय करतो, आणि इथून अजून तुटू शकते. स्टॉक 400वरून 300वरती जाऊ शकतो. आता तुम्हाला दिसतोय ना क्लोज, म्हणजे मागचा जो क्लोज दिसतोय 404 रुपये, म्हणजे 400 रुपयाला स्टॉक. हा स्टॉक 300 रुपयाला पण जाऊ शकतो. होतं कंपनीच्या बाबतीमध्ये, सांगता येत नाही काय होईल. आपल्यासमोर उदाहरणं आहेत, येस बँकेचं उदाहरण आहे. येस बँक पण निफ्टी 50चा भाग होती, ठीक आहे. गडबडला बिझनेस, स्टॉक कुठे आलेला होता. असे उदाहरणं आहेत आपल्यासमोर, ठीक आहे. आत्ताचं एक उदाहरण घ्या, पेटीएम सारखा स्टॉक. प्रत्येकाने नाव ऐकलेलं होतं, खूप जणांनी IPOमध्ये पण ॲप्लाय केलेलं होतं, त्यांना हे स्टॉक मिळाले, पण आत्ता ते काय लॉसमध्ये. स्टॉक तुम्हाला 325 रुपयावरती दिसतोय. मग कमी प्राईस आहे म्हणून आपण बाय केलं पाहिजे का? नाही. तो स्टॉक जर रिव्हर्सल देत नाही आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये बाईंग करायचीच नसते. तसंच या ITCमध्ये आपल्याला परफेक्ट एक ट्रेंड ओळखायचा असतो आणि नंतर स्टॉकमध्ये बाईंग करायची असते. मग इथं परफेक्ट तुम्हाला स्ट्रक्चर निगेटिव्ह झालेलं दिसतंय. हे जे स्टॉकमध्ये स्ट्रक्चर झालेलं परफेक्ट निगेटिव्ह आहे.
टॉपपासून जर बघितलं एक डबल टॉप फॉर्मेशन बनवून स्टॉक कंटिन्युअसली खाली येतो आहे. हे निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. हा स्टॉकचा ट्रेंड या ठिकाणी ब्रेक झालेला आहे मित्रांनो. हा निगेटिव्ह झालेला आणि या स्टॉकने जो महत्त्वाचा सपोर्ट होता 430 रुपयांच्या आसपास, हा एक डिमांड झोनचं काम करत होता, तो सपोर्ट ब्रेक केलेला आहे इथे. या ठिकाणी बघा, इथे पण बघा ब्रेकआउट दिलेला होता, कंटिन्युअस स्टॉकवरती गेला. नंतर हीच लेवल स्टॉकसाठी सपोर्ट बनली होती आणि तोच सपोर्ट आपल्याला ब्रेक होताना दिसतो आहे. म्हणजे ही जी लेवल आहे याच्या खाली स्टॉक आता स्लिप झालेला आहे आणि सेलिंग कंटिन्यू त्याच्यामध्ये, रिव्हर्सल नाही आहे. आता येणारा नंतरचा सपोर्ट जो असणार आहे स्टॉकमध्ये तो 393 रुपयांचा, हा एक सपोर्ट आहे. इथे जर काही स्टॉकने बॉटम बनवला, समजा रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला, तर मग आपण इथे बाईंगच्या संधी शोधू शकतो. त्यामुळे मी म्हटलं ना अगोदर तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ बघून ताबडतोब बाईंग करायचं नाही आहे. तुम्ही टेक्निकल लेवल फाइंड आउट करायचे असतात. योग्य लेवलला आल्यानंतर त्याच्यामध्ये काही रिव्हर्सल येत असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे. हा स्टॉक काय निगेटिव्ह आहे परफेक्ट, इथं अजून रिव्हर्सल नाही याच्यामध्ये. या स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारची बाईंग पण कुठे येऊ शकते, जो पहिला सपोर्ट होता 430, आता तो स्टॉकसाठी काय बनला, रेजिस्टन्स. जोपर्यंत स्टॉक या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत स्टॉकमध्ये रिव्हर्सल येणार नाही मित्रांनो. इथं फ्रेश बाईंग जी म्हणतो ना आपण, ती येणार नाही. काय येणार नाही, स्टॉकमध्ये स्ट्रक्चर झालेलं आहे निगेटिव्ह, हे परफेक्ट निगेटिव्ह झालेलं आहे. वरतून शॉर्ट झालेला आहे, स्टॉक खाली आलेला आहे. ही सिलिंग कंटिन्यू होते याच्यामध्ये आणि आली पुलबॅक रॅली या ठिकाणी. एक पुलबॅक जरी आला तर पुन्हा इथून स्टॉक जो आहे शॉर्ट होऊ शकतो. म्हणजे एक इम्पल्स वेव्ह बनणार, एक करेक्टिव्ह वेव्ह, आणि पुन्हा या ठिकाणी असं इम्पल्स वेव्ह बनून स्टॉक खाली पण येऊ शकतो. हे निगेटिव्ह स्ट्रक्चर होऊ शकतं. त्यासाठी मी तुम्हाला अगोदर म्हटलो ना की जर स्टॉकला रिव्हर्सल द्यायचा असेल तर स्टॉकला ह्या लेवलच्या वरती सस्टेन व्हावं लागेल. म्हणजे 430चा हडल जो असणार आहे त्याला पार करावं लागेल ह्या रेजिस्टन्सला, तेव्हा तिथे फ्रेश बाईंग येऊ शकते. नाहीतर स्टॉक पुन्हा 430च्या आसपास जाणार. म्हणजे इथून 30 पॉईंटचा मूव देऊ शकतो वरती, 30 पॉईंट अप मूव. एक पुलबॅक रॅली असते नेहमी, ठीक आहे ना. डाऊन ट्रेंडमध्ये पुलबॅक रॅली पण येत असतात. इथपर्यंत गेला स्टॉक, सेलरचा झोन असणारा, इथे पुन्हा शॉर्ट होऊ शकतो स्टॉक. मग त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. किंवा या जागेवर तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे की खाली एक सपोर्ट येतो आहे 393चा. समजा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आला खाली आणि मला या ठिकाणी काही रिव्हर्सल मिळाला, तर माझं टार्गेट मग मी ह्या लेवलपर्यंत घेतला पाहिजे, 430पर्यंत. किंवा तुम्हाला वाटतं आहे नाही इथून स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो, त्याला ट्रेल केलं पाहिजे. तुमचा स्टॉपलॉस जो असतो ट्रेलिंग एसेल तो लावला पाहिजे तुम्ही, जेणेकरून जरी स्टॉक इथून शॉर्ट झाला तुमचा ट्रेलिंग एसेल हिट होऊन जाणार, पण तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार. पण जर तुम्ही थांबले आणि इथून जर पुन्हा स्टॉक शॉर्ट झाला तर तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे स्टॉकमध्ये रिव्हर्सल आल्यानंतरच आपण बाईंग केली पाहिजे. बहुतेक जण काय करतात ना की स्टॉक खूप स्लिप झालेला आहे, मी त्याला बाईंग केलं पाहिजे, असं नसतं मित्रांनो. त्याच्या ट्रेंडला फॉलो करत चला. परफेक्ट तुम्हाला एक निगेटिव्ह ट्रेंड दिसतो आणि तुम्हाला वाटतं आहे ना की टॉपपासून याच्यामध्ये चांगलं करेक्शन झालेलं आहे पर्सेंटेजमध्ये आणि मला हा बाय करावा वाटतो आहे. म्हणजे बघा आता हे करेक्शन किती, जवळजवळ 15 ते 16% करेक्शन आहे. तुम्हाला वाटतं आहे मला स्टॉक बाय करायचा आहे, लाँग टर्म पोर्टफोलिओचा भाग बनवायचा आहे, मग तुम्ही थोड्या क्वांटिटी बाय केल्या पाहिजे. काही जणांचं असतं ना की हा स्टॉक जर 480वरती होता आणि तो स्टॉक मला मिळतो आहे 400वरती, मग थोड्या क्वांटिटी मी बाय करतो. लाँग टर्मसाठी काही अडचण नसते, पण एकाच वेळेला फंड डिप्लॉय करायचं नसतं. मी तुम्हाला काय सांगतो, जर तुमच्याजवळ 1 लाख रुपये असतील आणि तुम्हाला वाटतं आहे की मला ITCमध्ये लावायचे, मग एकाच वेळेला कधीही लावायचे नाही तुम्ही. तुम्हाला वाटतं आहे ना की या स्टॉकने डिप दिलेला आहे, फंडामेंटल चांगली कंपनी आहे, मग थोडा पैसा लावा या ठिकाणी, बाकीचा बॅलन्स ठेवा. जेव्हा एक रिव्हर्सल याच्यामध्ये ट्रेंड रिव्हर्सल, मग त्या ठिकाणी तुम्ही तो गुंतवला पाहिजे. असं नाही की तुम्ही एकाच वेळेला इथे फंड लावून दिला 1 लाख रुपयांचा आणि जेव्हा स्टॉक खाली पडत राहिला तुमच्याकडे पैसा पण नसतो, एकतर बॅकअप पण नसतो. मग हा स्टॉक जर 250-300वरती गेला, पुन्हा डिस्काउंटमध्ये मिळणार, किती ॲव्हरेज करणार तुम्ही त्याला? तुमच्याजवळ फंड तर पाहिजे ॲव्हरेज करण्यासाठी. एक फंडामेंटल कंपनी आहे, तिच्यामध्ये जर तुम्हाला ॲव्हरेजिंग करायचं आहे तर तेवढा फंड पण नसतो तुमच्याजवळ. त्यामुळे एकाच वेळेला तुम्ही फंड कधीही डिप्लॉय करायचं नसतो, त्याचे तुकडे करा, त्याला काही भागांमध्ये करा, मग डिप्लॉय करण्याचा प्रयत्न करा, आणि ते पण ट्रेंड रिव्हर्सल नंतर. जोपर्यंत स्टॉकमध्ये बुलिश रिव्हर्सल दिसत नसतो आपल्याला, बुलिश रिव्हर्सल, तोपर्यंत स्टॉकमध्ये कधी बाईंग करायची नसते, तुम्ही ट्रॅप होतात. ठीक आहे. आणि आपण स्विंग ट्रेडिंग का करत असतो? आपल्याला शॉर्ट टाईममध्ये, कमी वेळेमध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करायचं असतं, त्यालाच आपण स्विंग ट्रेडिंग म्हणत असतो. असं नाही ना की आत्ता स्टॉक तुम्ही बाय केला आणि 1-2 वर्ष त्याला होल्ड केलं, तो तुमचा लाँग टर्म पोर्टफोलिओचा भाग बनून जातो. ती तुमची काय होत असते, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट होत असते. त्यामुळे ह्या टेक्निकल लेवल बघून तुम्ही स्टॉकमध्ये बाईंग केली पाहिजे. हे स्ट्रक्चर तर परफेक्ट निगेटिव्ह आहे स्टॉकमध्ये. आता तुम्हाला इथे समजत नसेल, तुम्ही अजून लॉंगर टाईम फ्रेममध्ये जाऊ शकतात. कोणत्या?
विकलीमध्ये पण जाऊ शकतात. आपण एक वेळेला विकलीमध्ये बघू स्टॉकला. आता हा जो चार्ट लावलेला आहे मी विकली टाईम फ्रेममध्ये बघा. विकली टाईम फ्रेममध्ये काय दिसतं हो तुम्हाला? परफेक्ट हे स्ट्रक्चर निगेटिव्ह झालेलं दिसतं आहे. परफेक्ट हे बघा, जो स्टॉक वरती जायचा कंटिन्युअसली पुलबॅक देत वरती जायचा, इथे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रेक झालं, हे निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार झालं. हे विकलीमध्ये पण जेव्हा पण आपण एखाद्या स्टॉकमध्ये लॉंगर टाईम फ्रेममध्ये जात असतो, बिग टाईम फ्रेम, त्याला आपण बिग टाईम फ्रेम पण म्हणत असतो. बिग टाईम फ्रेम मोठ्या टाईममध्ये जात असतो आपण. जसं आता विकलीमध्ये आलेलो आहे, तुम्ही चार्टला बघितलेलं होतं डेलीमध्ये. अगोदर जे ॲनालिसिस केलं आपण डेलीमध्ये केलं, एका दिवसाची कॅन्डल. पण इथे बनणारी कॅन्डल कोणती? विकली, एका वीकची एक कॅन्डल. तिथे पण तुम्हाला हे स्ट्रक्चर ब्रेक होताना दिसते बघा. हा जो सपोर्ट आहे ना खूप महत्त्वाचा होता. 430च्या आसपास लेवल आहे, 430 हा सपोर्ट होता. तर हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे स्टॉकने. कंटिन्युअस सेलिंग आहे, थांबत नाही आहे. आपल्याला रिव्हर्सल पाहिजे, खाली एक सपोर्ट येतो आहे ही लेवल बघा. या 393च्या आसपास काही रिव्हर्सल दिसतोय का? मग इथे आपण जाऊ शकतो बाय साईडला. नाहीतर तोपर्यंत आपला कोणताच बाय साईडचा ट्रेड या ठिकाणी बनत नाही, समजलं ना. त्यामुळे जे नवीन असतात, खास करून नवीन लोकांसाठी, की तुम्ही जे व्हिडिओ बघत असतात यूट्यूबवरती की आता स्टॉक आलेला आहे, स्वस्तात मिळतो आहे, घ्या, बाय करा. तुम्हाला सोशल मीडियावरती दाखवलं जात असतं नामांकित कंपनी ITC करा बाय, खाली आलेला आहे. तो खाली किती येईल अजून सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा रिव्हर्सल दिसतो तुम्हाला, त्यासाठी तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जायचं. काही रिव्हर्सल पॅटर्न वगैरे बनत असतात प्राईजचे, तुम्ही प्राईजला समजायचं असतं. प्राईज ॲक्शनवरती मजबूत पकड द्या. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कधी धोका खाणार नाही. वेळेवरती स्टॉकला बाय कराल तुम्ही, पडत्या स्टॉकमध्ये पडू नका. हे स्ट्रक्चर आपल्याला विकलीमध्ये पण ब्रेक होताना दिसते. परफेक्ट एक स्टॉक अपट्रेंडमध्ये होता आणि या स्टॉकने चांगले रिटर्न पण दिलेले आहे. तुम्ही जर बघितलं ना, रिटर्न खूप चांगले दिले. मागील 2 वर्षांपासून स्टॉकने रिटर्न दिलेलं आहे. म्हणावं तसं मोठं करेक्शन स्टॉकमध्ये आलेलं नाही अजून, समजलं ना. आणि कंटिन्युअसली 4 वीक झाले स्टॉक खालीच येतो आहे. 1 2 3 4 हे 4 वीकमध्ये सेलिंग जास्त येते स्टॉकमध्ये, ठीक आहे. त्यामुळे लेवल बघून काम करत चालायचं आहे. तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचा तर तुम्ही लेवल बघितल्या पाहिजे. आपण पुन्हा जाऊ डेली टाईम फ्रेमवरती, तिथं काही गोष्टी तुम्हाला सांगतो. तर मी या ठिकाणी पुन्हा डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन केलेला आहे, ठीक आहे. तर इथे जेव्हा 390च्या आसपास म्हणजे 393 एक सपोर्ट बनते स्टॉकसाठी लेवल, तर इथे बघायचं मग काही रिव्हर्सल होतं आहे का स्टॉकमध्ये, किंवा स्टॉक इथे काही दिवस कॉन्सॉलिडेशनमध्ये जातो आहे का, इथून रिव्हर्सल देतो आहे का. मग आपण आपलं टार्गेट इथे डिसाईड करू शकतो. जर इथून समजा रिव्हर्सल दिला स्टॉकने, तर हा एक हर्डल बनणार 430ची लेवल. बघायचं आहे स्टॉक त्यावरती जातो आहे का, की शॉर्ट होतो आहे तिथून पुन्हा. बघायचं आहे इथून जर सस्टेन झाला तर तो परफेक्ट पुन्हा इथून रिव्हर्सल पण देऊ शकतो. मग 460च्या आसपास पुन्हा स्टॉक जाऊ शकतो वरती, समजलं. तर लेवल बघून काम करत चला, ट्रेंडला फॉलो करा मार्केटच्या. जो पण स्टॉक असतो त्यामध्ये जर तुम्ही ट्रेंड बघितला तर तुम्ही धोका खाणार नाही, लॉस तुम्हाला होणार नाही. शेवटी स्टॉक मार्केट आहे बघा, सुप्रीम असतं, आपण त्याला चॅलेंज नाही करू शकत, समजताना. आपण चुकू शकतो, आपलं ॲनालिसिस त्यामध्ये चुकू शकतं, पण ट्रेंडला नक्की फॉलो केलं पाहिजे तुम्ही. जर कोणी लाँग टर्मचा विचार करत असेल तर विचार करून तुम्ही स्टॉकला बाय केलं पाहिजे. मी तर कोणाला सल्ला देत नसतो आणि ते नियमांमध्ये आपल्या बसत नसतं ते, ठीक आहे ना. त्यामुळे मी कोणाला सल्ला देत नाही की तुम्ही ते बाय करायचं. मी फक्त तुम्हाला टेक्निकल लेवल, ट्रेंड कसा फाइंड आउट करायचा, लेवल कशा फाइंड आउट करायच्या ते सांगत असतो, ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.